मागे आपण पहिला पार्ट ए च पुरं पोस्टमॉर्टम पाहिला आपण. आज आता आपण ई च बघणार आहोत. ओके, आता ई कसं आणि कुठे वाचायचं हे आपण पार्ट 2 मध्ये आता बघणार आहोत. मी आधी बोललो मन लावून व्हिडिओ बघा, पुरं कॉन्सन्ट्रेशनने व्हिडिओ बघा. मी अगोदर बोललो तुमची एबीसीडी पाठ नसेल तर ती अगोदर पाठ करा, पहिली लिपी आणि दुसरी लिपी पूर्ण पाठ करा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. मी गॅरंटी देऊन सांगतो की हा व्हिडिओ तुम्हाला 100% समजेल. मग आता करणार आहोत. तर बघा, ई ला उच्चार करायचा आहे, ए करायचा म्हणजे काय, एक मात्रा. म्हणजे बघा, दोन कॉन्सोनंट मी अगोदर मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं की कॉन्सोनंट म्हणजे काय असतात. हे वावेल आहे. ओके, हे वावेल आहे. हे सोडून जे उरलेले 21 त्यांना म्हणतात कॉन्सोनंट्स. दोन कॉन्सोनंटच्या मध्ये जर आला त्याचा उच्चार करायचा ए करायचं. बघा, एक कॉन्सोनंट आणि दुसरा कॉन्सोनंट त्यांच्यामध्ये ई पाहिजे तर ए उच्चार करायचं. जसं मी तुम्हाला आता समजून सांगतो. पहा, इथे दिसतं तुम्हाला, ई दिसतं तुम्हाला. हा एक कॉन्सोनंट आहे आणि हा एक कॉन्सोनंट आहे. हा कॉन्सोनंट म्हणजे ग आहे आणि हा कॉन्सोनंट आपण म्हणतो ट. हा झाला गट, बरोबर आहे. पण त्यांच्यामध्ये काय आलाय, ई आलाय. ई आलाय तर आपण त्याला फक्त एक मात्रा द्यायची आहे. काय झालं मग, गेट ना. पुढचं बघा, हा डब्ल्यू आहे आणि हा ट आहे. डब्ल्यू म्हणजे काय, व, आणि हा ट म्हणजे काय, ट. याला म्हणतो वट. पण मध्ये काय आलाय, ए आलाय, त्याला काय वापरायचंय, वेट. इथं बघ, पहिला शब्द काय, ब. हा काय झाला, ट. हा झाला तुमचा पट आहे. पण मध्ये काय आलाय, ई आलाय, त्याला काय म्हणतात, बेट. इथं ल आहे, हा ल, हा काय झाला, ट. त्याला काय व्हायचा, लेट. इथं बघा, र आहे, हा काय झाला, डे, रड. मध्ये काय आलाय, ई आलाय, त्याला काय व्हायचं, रेड. इथं काय, टय, हा काय झाला, नय, हा झाला टन, त्याला एक मात्रा दिला, ठेन. हा न, हा ट, एक मात्रा दिला, नेट. इथं प आलाय, हा न आलाय, ए आलाय, मग एक मात्रा दिला, पे. सेम. हा स आहे, हा ट आहे, त्याला एक मात्रा दिला, सेट. हा ड आहे, हा न आहे, त्याला एक मात्रा दिला, डे. हा ह आहे आणि हा न आहे, हा ह नाही, त्याला एक मात्रा दिला, हॅन. मला वाटतं तुम्हाला समजलं. बघा, या छोट्या छोट्या शब्दापासूनच तुम्ही मोठे मोठे शब्द वाचणार. पण त्यासाठी छोटे शब्द आले पाहिजे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की थेंब थेंब तळे साचे. जरी तुम्हाला इंग्रजी वाचता येणार नाही आणि मी जे तुम्हाला 10-15 व्हिडिओ म्हणून देणार आहे तुम्हाला, त्याच्यात तुम्ही 10-15 व्हिडिओ तुम्ही जर मन लावून पाहिलं ना, मी गॅरंटी देऊन सांगतो की अनाडी बी असेल ना, अनाडी, तो बी इंग्रजी वाचायला लागून जाईल. फक्त हृदयाने कोणते काम करताना मनापासून पाहावं लागतं, टाइमपास म्हणून पूर्ण संयमने तो व्हिडिओ बघायला लागतो. जरी तुम्हाला जर शिकायचं असेल, तुम्ही बघा 1000 रुपये देऊन सुद्धा पहिलीपासून तर 12वी पर्यंत जातात काही मुलं, तरी इंग्रजी वाचण्याचा प्रॉब्लेम येतो. त्याच्या मागचं कारण काय, तुम्ही रूल, हे नियम कधी शिकतच नाही. तुम्ही फक्त काय करता, एक रट्टा मारतात. ती स्पेलिंग आली व ती स्पेलिंगची फक्त लिहून द्या, बस संपला. ती स्पेलिंग का आली आहे, ती स्पेलिंगचं मतलब काय, हे जर तुम्ही शिकलात ना, मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला आहे ना, जे 12-12 वर्ष विचार करता, 12-12 वर्ष शिकतात आणि मी 10-12 दिवसाचा तो कोर्स असतो, त्या 10-12 दिवसाचा कोर्स मी आता तुम्हाला देणार आहे. ते सिरीज सुरू केली मी तुमच्यासाठी, थोडस मन लावून करा. आता आपण एचा दुसरा नियम बघणार आहोत. दुसरा नियम बघा, इथे काय दिसतंय तुम्हाला, डबल ए दिसतोय. पहिला आपण पाहिला सिंगल ए, आता डबल ए बघणार आहोत. आता डबल ए मध्ये बघा, हा जो दीर्घ ई, जसं तुम्ही म्हणतात ना की असं होतं, की बघा, एक की असतो, एक खी असतो, हा एक दीर्घ आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एक प्रकारे विलांटी समजा. पहिली विलांटी, दुसरी विलांटी तुम्ही समजतात. मी लिहिताना पहिली विलांटी लिहि, म्हणजे तुम्हाला वाचताना सोपं जाईल. ओके, तर मग आता बघा, याला ई उच्चार करायचा म्हणजे विलांटी द्यायची. मग इथं ई दिसते तुम्हाला, ई. मग त्याच्या पहिले जो शब्द असेल, कोणत्या शब्दाला, हा ड आहे, बरोबर आहे. हा ड घेतला आणि हा प, हा झाला तुमचा डब, बरोबर आहे ना, हा डब आहे. आणि डबल ए आलाय, मग त्याला आपण काय केलं, डीप म्हणायचंय. ओके, दुसरी विलांटी मी काय देते पहिले समजून घ्या, फक्त शिकण्यासाठी. ओके, आता इथं बघा, डबल ई दिसतोय तुम्हाला. आपण काय घेणार, पहिले क घ्यायचं आणि हा काय घेतला, प घेतला, कपाला. हा दोन विलांटी आहे, मग तो जो पहिला शब्द असतो ना, त्याला काय करायची, विलांटी द्यायची. केप. सेम बघा, हा डब्ल्यू म्हणजे व, हा काय झाला, क, राईट. डबल ई आलाय, त्याच्या पहिले जो शब्द असेल त्याला काय करायचं, विलांटी द्यायची. काय आलं, विक. ओके, काही लोक विक असं लिहितील, असं विक लिहितील, असं विक, पण मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. आता म्हटलं इथं डबल ई आलाय, बरोबर आहे ना. हा काय झाला, पहिला शब्द आहे फ, हा काय झाला, त, हा झाला फट. हा डबल ई आलाय, त्याच्या पहिले जो शब्द असेल त्याला काय द्यायची, विलांटी द्यायची, फेट. इथं बघा, डबल ई आलाय. ओके, पहिला शब्द काय, व, हा काय झाला, प, व आलाय.
आणि डबल ईच्या आपले जो शब्द असेल त्याला काय व्हायचंय विथ. ओके, डबल दिसतंय तुम्हाला डबल ई. ओके, पहिला हा स घेतला, हा क घेतला, त्याच्या पहिले जो शब्द असेल त्याला काय दिला विलांटी दिली सिख. सेम बघा डबल ई आलाय, हा ज आहे, हा प आहे, त्याच्या पहिले जो शब्द आलाय त्याला काय करायचं विलांटी द्यायची जीप. इथं बघा डबल ई दिसतंय तुम्हाला ना, हा म आहे, हा ट आहे, डबल ई आलाय त्याला विलांटी दिली मेट. ओके, हा ह आहे, हा ल आहे, डबल ई आलाय त्याच्या पहिले विलांटी दिली झेल. इतके तुम्हाला मी काना मात्रा बेसिक तुम्हाला सांगणार आहे. ओके, एचं मी तुम्हाला सांगितलं दिले, ज्यांनी पाहिला नसेल तो व्हिडिओ त्यांनी नक्की बघा. हा मी आयचा ईचा दुसरा व्हिडिओ केलाय, कदाचित मी 5 व्हिडिओ बनवण्याची. मी 5 व्हिडिओ या कारणाने बनवतोय की जेणेकरून तुमच्यातलं इंग्रजीची भीती जो अनाडीला असेल ना, त्या अनाडीला सुद्धा वाचता आलं पाहिजे. जो स्वतःला समजतो मला इंग्रजी वाचता येत नाही, मला भीती वाटते, ती भीती मला दूर करायची त्या मुलांचं. तुम्ही हा व्हिडिओ त्या मुलांनाही शेअर करा ज्या मुलांना इंग्रजी वाचता येत नाही, त्यांचाही कॉन्फिडन्स ही व्हिडिओ पाहिल्यानंतर वाढून जाईल. म्हणून त्यांना नक्की पाठवा, त्यांना सेंड करा, तुम्ही स्वतः बघा, मन लावून पहा व्हिडिओ, तुमचं प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करणार म्हणजे करणारच आहे. आता पुढचा नियम बघू आपण. पहिला आता याच्या अगोदर आपण काय पाहिलं डबल ई वाला पाहिला ना, आता इथं काय आलं ई ए आला, ई ए, त्याचे उत्तर तो जो विलांटी वाला ई म्हणायचं, ई उच्चार द्यायचा ई. ओके, इज म्हणायचं. ओके, मग आता बघा, आता मी बोललो तुम्हाला ई आलाय बरोबर आहे, त्याच्या पहिले शब्द कोणता आलाय ब आलाय. ओके, ब आलाय राईट, आणि हा ट आलाय, हा झाला तुमचा बात. मी तुम्हाला काय बोललो ईच्या पहिले जो बी शब्द असेल त्याला काय द्यायचं आपल्याला विलांटी द्यायचं. काय झालं मग बेच. सेम बघा इथं ई आलाय, जसं तुम्हाला ई आहे, मग हा आपण घेतला ल, आणि हा काय घेतला आपण न घेतला, ल झाला, त्याच्या विलांटी दिला आपण ले. इथं बघा ई दिसतं तुम्हाला ई आहे, मग हा सीएस ला काय म्हणतात च, आणि हा काय ट चट, आणि ए ला आपण काय केलं चेट म्हटलं. ओके, हा ई म्हणजे काय ई, आणि हा काय ट इट. ओके, इथे ई दिसतं तुम्हाला, ई म्हणजे काय ई म्हणजे विलांटी, म्हणजे काय हा ह घेतला, हा ट घेतला, काय झाला हॉट, त्याला आपण काय केली विलांटी दिली. हा इथं बघा ई दिसतं तुम्हाला, मग हा व घेतला. ओके, आणि त्याला विलांटी दिली वी, आणि हा काय घेतला आपण क घेतला विक. सेम बघा, हा ट आहे, हा ट घेतला, ई आलाय, त्याच्या पुढे आलाय म्हणजे काय झाला टी घेतला. इथं बघा ई दिसतंय, हा ट हा च, त्याला विलांटी दिली टीच. बघा दुसरी विलांटी देऊ शकताय, तर दीर्घ वगैरे काय असते आपल्याला त्याच्या मानगडीत काही पडायचं नाहीये. पहिले फक्त एवढं समजून घ्या की हे कसं वाचायचं. ओके, एकदा का तुम्हाला वाचण्याची पद्धत समजली, पहिली विलांटी म्हणजे थोडं कमी असतात आणि दुसरी विलांटी म्हणजे दीर्घ असतात, हाच फरक आहे फक्त. तर हे टेक्निक तुम्ही समजून घ्या. आणि शेवटचं बघा काय, बघा आता पुढचं काय बघा ई आलाय बरोबर आहे, तुम्हाला अगोदर शिकवलं मी. बघा आता सी एल असा आला, हा क अर्धा घ्यायचा, ल पूर्ण घ्यायचा, हा क्ल घेतला क्ल. जसं आता एन एस आणि डी आला, समजा एस डी, हा स पूर्ण अर्धा घ्यायचा, त्याला ड पूर्ण लावायचा. तसं बघा हा सी क्ल, आणि हा न क्लन झाला, हा याला काय म्हणतो क्लीन. सेम बघा एन आलाय, तर पहिला शब्द काय न, नंतर काय झाला ट, ई आलाय म्हणजे काय झाला नेक्स्ट. मला वाटतं तुम्हाला हा नियम समजला. आता आपण पुढचा नियम बघणार आहोत. पुढचा आपण नियम बघणार आहे. बघा नियम काय बघा, आता डबल ई आणि इथे ई आहे बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर काय आर आहे आर. ते गोष्ट कधी लक्षात ठेवा, कोणत्याही वॉवेल नंतर आर आला त्याचा प्रोनाऊन्स चेंज होऊन जातो. हा नियम आहे. त्याचं प्रोनाऊन्सिएशन जे काय असेल, त्याचे जे काय उच्चार असेल ते चेंज होतो. मग आता याचा उच्चार काय करायचं, इय घ्यायचा, म्हणजे इय नंतर र लावायचं, इय इय असं म्हणायचं इय. जसं बघा हा तुम्हाला दिसतोय ई दिसतोय बरोबर आहे राईट. मग हा ड घेतला मी, हा ड, त्याला विलांटी दिली डी म्हटला, नंतर काय झालं डीआर. काय लोक डिअर म्हणणार डिअर म्हणायचं. सेम बघा इयर आलाय, हा मी काय डीआर किंवा डीआर. ओके, मग ई आला दिसतं तुम्हाला, मग हा ड घेतला आणि हा र घेतला, आणि ई म्हणजे काय त्याला विलांटी दिली चिअर, म्हणजे काय इथं अ लावायचा चिअर किंवा टिअर. ओके, चिअर मी म्हटलं तरी चालतं, चिअर चिअर. ओके, इयर दिसतं तुम्हाला, हा नय. ओके, त्याला काय केलं नी, नंतर नियर. ओके, डबल ई आला बघा, डबल ई, तर हा सीएच म्हणजे काय च, त्याला काय चिअर किंवा चिअर. एफ ई आलाय बा काय फ, फिअर किंवा फिअर. ओके, ई ब बिअर या. ओके, आणि शेवटचं हिअर या हिअर. ओके, हिअर हिअर. ओके, मला वाटतं हा नियम तुम्हाला समजला. मन लावून बघा हा व्हिडिओ. ओके, जितकं मन लावून व्हिडिओ बघणार ना तुम्हाला तेवढं समजेल. ओके, त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगितले की 12 खडी पाठ करा. बिना 12 खडीचं पाठ करून काय उपयोग होणार नाहीये.
ओके, बाराखडी पाठ पाहिजेच तुमची, पहिली लिपी दुसरी लिपी पाठ पाहिजेच, तरच हा टॉपिक तुम्हाला समजेल. मी अतिशय पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला याचा उच्चार कसा होतो, नंतर मी 2 स्वर आलं तेही सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की 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 मन लावून पहा. नियम बघा, ए नंतर फक्त आर आलाय, फक्त आर लक्षात ठेवा. पहिल्या ह्याच्यात काय होतं, डबल ए किंवा ई होता, इथं फक्त ए नंतर डायरेक्ट आर आहे, ते याचं उत्तर अ करायचं, अ लक्षात ठेवा. जसं आता फॉर एक्झाम्पल हा ह आहे, मी ह घेतला राईट, ह ह ह, आणि हा ब हब म्हणणार तुम्ही, हब. त्याला हा जो आर आहे याला असं करून द्यायचं, हब हब. ओके, ए आर दिसतं तुम्हाला, फक्त ए आर आलाय याला. हा जे, हा ज, आणि हा काय झाला म, त्याला काय केलं जम. सेम बघा, ए आर दिसतं तुम्हाला, ए आर. हा व्ही म्हणजे काय वय व, आणि हा काय झाला ब, त्याला असं काय करून टाकलं व. ती ए आर दिसतं तुम्हाला, याला हा ट घ्यायचा फक्त, हा म, त्याला काय छाम छाम. ओके, त्याला फक्त अ घ्यायचं, अतिशय सोपे उच्चार असतात. आता आपण पुढचा नियम बघू. नियम बघणार आहेत, ए डब्ल्यू लक्षात ठेवा, ए डब्ल्यू, याला म्हणायचं यू लक्षात ठेवा, ई यू. म्हणजे बघा एच्या शब्दात जो बी असेल, जो शब्द असेल तो शब्द टाकायचा फक्त. बघा ए डब्ल्यू, जसं आता बघा इथं काय ड नाही, काय ड, हा ड घेतला त्याला यू लावला, जू है ना. ए डब्ल्यू दिसतं तुम्हाला, हा फ घ्यायचा फक्त, फ फ, त्याला काय लावायचं यू, फ्यू, अर्धा फ घ्यायचा. इथं बघा स आलाय ना, हा अर्धा घ्यायचा, स अर्धा घेतला, हा ई डब्ल्यू काय करायचं यू शू, नंतर म त्याला काय व्हायचं म्यू, आणि हा न त्याला काय व्हायचं न्यू. समजलं तुम्हाला आता ए डब्ल्यूचं उत्तर काय करायचं बघा, ज्यू फ्यू श्यू म्यू न्यू. इतकं सोपं आहे ना, जास्त डोक्याला ताण नाही द्यायचं, फक्त त्याचं प्रॅक्टिस करा घरी, लिहिण्याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला 100% इंग्रजी वाचता येईल. थोडं मनापासून शिकलं तर चांगलं असतं. आता पुढचा नियम बघू आपण. ओके, आता आपण पुढचा नियम बघणार आहे, ए नंतर आय आलाय. ए नंतर आय आला म्हणजे ए म्हणजे काय विलांटी बोललो तुम्हाला. आता ते पहिले दुसरीच्या बांधणीच्या पडून आपलं फक्त वाचन शिकायचं आहे. ओके, मग आता बघा इथे दिसतं तुम्हाला ई आय दिसतं तुम्हाला. ओके, पहिले आर घेऊ, आर म्हणजे री, हा सी आलाय, सीला तुम्ही म्हणणार क बी म्हणता आणि स बी म्हणतात. एक नियम लक्षात ठेवा, सी नंतर कधी ए आय आणि वाय हे 3 शब्द जर आले तर नेहमी त्याचे उच्चार स घ्यायचा. मग इथं बघा ई आलाय म्हणून काय ना सी म्हणा, सी रिसिव. सेम बघा इथे ई आय दिसते तुम्हाला, महाकायला डिसिव. ओके, सेम बघा, हा इथं तर ड आला, ड तर काय रिसिव्ड, काय रिसिव्ड, रिसिव्ड. ओके, डिसिव्ड, डिसिव्ड. आता बघ इथे ए आय दिसतंय तुम्हाला, ए आय याला काय यायचंय कन्सिव्ह, काय यायचंय कन्सिव्ह. ओके, तर ए आय आला तर त्याचं उत्तर विलांटी समजायचंय. आता आपण पुढचा नियम बघणार आहोत. बघा ए नंतर ओ आलाय, काय आलाय ओ, याला इओ म्हणायचे, इओ. ओके, जसं आता बघा इथे इओ दिसतोय तुम्हाला, इओ. तर मग हा जला काय करायचं जॉ, काय जॉ, जॉमेट्री, काय यायचंय जॉमेट्री. इथं बघा ओ एन आलाय, ईला काय करायचं ए, आणि त्याला ओ ऑन, एऑन असं म्हणायचं, एऑन हो ना, इओ म्हणायचं इओ. तर आता बघा एऑन, 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 जॉमेट्री. ओके, हा नियम समजला. पुढचा नियम बघू आपण. तर बघा यू आलाय, यू ला आपण म्हणायचं यू म्हणायचं, काय यू. जसं आता हा यू आलाय तर आपण काय यू म्हणायचं यू. हा काय झाला रोप, युरोप. ओके, बाबा यू आलाय त्याला काय यू, आणि हा झाला लॉजी, युलॉजी, युलॉजी. अतिशय सोपं शब्द आहे. आणि आता आपण शेवटचा नियम ईचा पाहणार आहे आणि हा लेक्चर आपण संपवून टाकू. शेवटचा नियम बघणार आहोत. ओके, तर ईचा शेवटचा नियम बघा, इथं काय दिलं बघा, शेवटी ई आल्यास ओके त्याचा उच्चार करू नये. म्हणजे समजा शेवटी जर ई असेल तर ईचा काही उच्चार होणार नाही, तो सायलेंट होऊन जाईल. जसं बघा इथं बघा शेवटी आलाय ए दिसते तुम्हाला, याचा उच्चार नाही करायचा. ओके, हा झाला तुमचा लाई, आणि याला फक्त क म्हणायचं लाईक ना. आबा ई तर कायचा राईस. ओके, याला शेवटी उच्चार नाही करायचं, काय झालं गिव. याला शेवटी काहीच म्हणायचं नाही, बाईक ना. याला शेवटी लाईन, याला शेवटी शाईन, याला शेवटी हेच, बेक, लेक. म्हणजे काय ई आला समजा, म्हणजे के ई आला शेवटी तर फक्त क म्हणायचं, टी आला तर ट म्हणायचं, आर ई आला तर र म्हणायचं, म्हणजे ईचा उच्चार करायचा नाही. तर मला वाटतं मी ए तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. मी नेहमी सांगतो तुम्हाला, हे जे मी नियम सांगतोय इंग्रजीमध्ये 95 ते 97% कामात येईल. म्हणजे 95 ते 97% तुम्हाला इंग्रजी याच्यातून वाचता येईल. राहिले 3 ते 5%
ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण जसं व्हिडिओ घेत जाऊ तसं तुम्हाला आपोआप तुम्हाला यायला लागून जाईल. जसं आता बघा तुम्हाला गाडी शिकायची असेल तर तुम्ही मैदानावर शिकणार ना की हायवेवर. एकदा का तुम्ही मैदानावर गाडी शिकली नंतर प्रॅक्टिस केली तर प्रॅक्टिसच्या जोरावर तुम्ही गाडी कुठेही चालवू शकतात. म्हणजे एक गाडी आली तर मला प्रत्येक गाडी शिकवण्याची गरज पडणार नाहीये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.